आहे, डाकू आहे आणि यांना जनतेचे पैसे लुटणं आणि खोट्या जाहिराती करून लोकांना फसवणं आणि त्या आधारावर सत्तेची गरमी ही अनेकदा आम्ही बोललो आणि त्याचा प्रत्यय हा एक आमदार नाही. मुंबईमध्ये सदा सर्वकर्मी गोळ्या चालवल्या, त्याचा रिपोर्ट आपण पाहिला. त्या काळामध्ये भयानक दबाव कधीमुळे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं दबावतंत्र महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याकडून आहे, मुख्यमंत्र्याकडून आहे, दुसरे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांमध्येच दहशत आहे. कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत आणि अशा या सरकारला तातडीने बरखास्त केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या पुरोगामी व्यवस्थेला, शाहू फुले आंबेडकर विचारसरणीला भाजप समिती हे येड्याचं सरकार संपवते आहे. आणि आपल्याला माहीत असं की मीरा भाईंदरमध्ये त्या ठिकाणी मुस्लिमांची घरं पाडण्यात आली. कुठलंही कारण नसताना त्या ठिकाणी मुस्लिमांना त्रास देणं आणि आम्हीच हिंदूचे पाईक आहोत असं दाखवणं या लोकांचा मानस राहिलेला आहे. आपण पाहिलं की त्या दिवशी एक आमदार, त्याचा त्या मतदारसंघाशी काही संबंध नाही, घेऊन त्या ठिकाणी लागला आणि जेव्हा त्यांना चॅनलने विचारलं त्यावेळेस सांगतो की माझा बॉस बंगल्यामध्ये बसलेला आहे. म्हणजे ही जी सत्तेची गरमी आहे, या सत्तेच्या गरमीचा हा प्रत्यय आहे. आता हे भाजप लोकांना सांगतं की आम्ही फार स्वच्छ प्रशासन चालवतो, रामराज्य चालवतो असं सांगणारे भाजप आता या गणपत गायकवाडच्या प्रकरणामध्ये काय करते त्याच्याकडे आमचं आता लक्ष लागलेलं आहे. नाहीतर यांचा हा मूर्खा फाडला गेलेला आहे हे त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आम्ही या सगळ्या व्यवस्थेच्या बद्दलची तीव्र निंदा करतो आणि याचा निषेध करतो आणि या सरकारला थोडंसही धनाची नसेल तर मनाची असेल तर यांनी राजीनामा द्यावा या सरकारने आणि सत्तेच्या बाहेर जावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. तुम्हाला सांगितलं अनेक घटनेचा उल्लेख केला. राजकारणी गणपतीच्या काळात गोळ्या झाल्या हे प्रकरण आहे. या सरकारमध्ये हिंदुशाही, तानाशाही, राज्याच्या जनतेचे पैसे लुटून ऐशो आराम करणं आणि आपण पाहिलं सरकार आपल्या दारी आहे. एक नवीन त्यांनी व्यवस्था काढली, सगळे मंत्री त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्या जिल्ह्यातला डीपीडीसीचा पैसा सुद्धा त्या ठिकाणी लुटला जातो आहे. लोकांच्या घामाचा पैसा जो राज्याच्या तिजोरीत जातो त्याची लूट माजवलेली हे डाकू लोक आहेत, लुटेरे लोक आहेत आणि या लुटेरे लोकांच्या बाबतची काय भूमिका मांडावी हेच कळायला कारण नाही. महाराष्ट्रामध्ये कधी घडलेलं नाही. आणि मगाच सांगितलं की पोलिसांमध्येच दहशत आहे, पोलिसांमध्ये दहशत आहे. वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांमध्ये इतकी भयानक दहशत आहे. काय व्हायचं ते होऊ द्या. रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राष्ट्रीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला